बागायत क्षेत्रातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये हा महामार्ग जात असताना तिथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे। पहिला रस्ता रद्द करा, शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आणि ह्या महामार्गावर येणाऱ्या जिल्हे तालुके आणि त्या तालुक्यातील जी गावं आहेत त्या गावातील लोकांचा तीव्र आक्रोश आणि तीव्र भावना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहेत, ऐकायला मिळत आहेत। शक्तीपीठ महामार्ग हा विदर्भातील वर्धा जिल्ह्यापासून ते गोवा राज्यापर्यंत करण्याचा निर्णय हा शासनाने घेतला आणि सांगत असताना त्यांनी सांगितलं की हा महामार्गाचा फायदा या जिल्ह्यातील आणि या रस्त्यावर येणाऱ्या असणाऱ्या तालुक्यातील आणि गावातील लोकांना, शेतकऱ्यांना वास्तविक पाहता कुठलाही असा महत्वाचा निर्णय घेत असताना, राज्यव्यापी हा निर्णय घेत असताना ज्याला 85,000 कोटीचा खर्च राज्याच्या तुलनेत त्याला खर्च होणार आहे, तर त्याला कुठेतरी एक विचारपूर्वक हा निर्णय घ्यावा लागतो। त्या संबंधित जिल्ह्यातील प्रशासन असेल, तिथले लोक असतील, शेतकरी असतील, विशेषतः त्यांच्या जमिनी जातात अशा शेतकऱ्यांना विश्वासात घेणार त्या ठिकाणी आवश्यक असते। परंतु गेल्या काही दिवसांपासून आम्ही पाहतोय की या ठिकाणी आज शेतकऱ्यांचा हा जमिनीच्या संदर्भात ते आज महामार्ग जात असताना ज्या पद्धतीने आज शक्तीपीठ रद्द करा, रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा, रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा, रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा। अरे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। या जिल्ह्याचे पालकमंत्री खाली बसा, जरा काय करा, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय खाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय खाडे साहेब महामार्गाच्या बाबतीत गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यापासून ते गोवा राज्यापर्यंत तीव्र आंदोलन, तीव्र आक्रोश हा महाराष्ट्राच्या जनसामान्यांचा, शेतकऱ्यांचा होत आहे। याच्यामध्ये जमीन लोकांची घेतली जात आहे आणि या बाबतीमध्ये जे दुष्काळी परिसरातली जमीन असेल कदाचित तिथल्या शेतकऱ्यांना महामार्गाचा फायदा होत असेल, परंतु जे बागायत क्षेत्रातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये हा महामार्ग जात असताना तिथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे। आज आपल्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातली परिस्थिती आदरणीय पालकमंत्री महोदय आपल्याला माहिती आहे की महापुराच्या काळामध्ये या ठिकाणी पाणी अनेक ठिकाणी तुंबून महापुराचा तडाखा आणि त्रास आपल्या लोकांना सोसावा लागला। आम्हाला असं हा रस्ता सुद्धा 15 त्या सगळ्या गोष्टी फार गंभीर आहेत आणि आपण सांगली जिल्ह्याचे आमदार आहेत, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, राज्याचे ज्येष्ठ मंत्री आहात, प्रतिनिधी आहात। आमची सर्व सांगली जिल्ह्याच्या या सर्व जे लोकग्रस्त आहेत त्या शेतकऱ्यांच्या वतीने त्या शक्तीपीठ मार्ग रद्द झाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांच्या आमच्या न्याय मिळाला पाहिजे। काँग्रेस पक्षाने कायदा केला, त्या कायद्याच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना या ठिकाणी त्याचा योग्य आणि चांगला मोबदला मिळाला पाहिजे ही आमची मागणी आपल्या सर्वांना आहे। या ठिकाणी आपण सगळ्यांनी या ठिकाणी पहिला रस्ता रद्द करा,
अशी आमची भावना आहे आणि म्हणून या ठिकाणी आमचं म्हणणं आपण ऐकावं आणि राज्य शासनाला त्वरित त्या ठिकाणी कारवाई करावी अशी आमची विनंती. धन्यवाद.